सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं माननीय नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, माननीय मुख्याधिकारी विनोदजी जळक आणि माननीय आरोग्य सभापती धनंजयजी जांभळे यांना निवेदन दिलेलं आहे। संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीपासून या सातारा शहरामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोहीम राबवण्यात आलेली आहे। या मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचारी, मुकादम, त्याचबरोबर निरीक्षक हे सहभागी झालेले आहेत। या मोहिमेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी जे योगदान दिलेलं आहे की ते योगदान अतिशय अभिमानास्पद आणि सातारकरांना कौतुक वाटावं अशा पद्धतीचं जे योगदान आहे। पावसाळा सुरू होईल, पावसाळ्यापूर्वी या सातारा शहरातील बाजारपेठा, रस्ते, नाले, ओढे, त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर हे स्वच्छ करण्याचं काम इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, स्त्री पुरुषांनी केलेलं आहे। या आरोग्य कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढावं, या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं आज निवेदन दिलेलं आहे। यामध्ये आम्ही प्रमुख 2 मागण्या केलेल्या आहेत। आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करा, की ज्या विशेष सत्कारामध्ये त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, त्याचबरोबर प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करावा अशा पद्धतीची आम्ही एक मागणी केलेली आहे। त्याचबरोबर या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 5 स्त्री आणि 5 पुरुष या कर्मचाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात यावं, त्यांना स्वच्छता दूत पुरस्कार देण्यात यावा आणि त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 15,000 रुपये त्यांना मानधन देण्यात यावं अशा पद्धतीसुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर या मोहिमेमध्ये जे आरोग्य कर्मचारी सहभागी झालेले आहेत त्यांनासुद्धा प्रत्येकी 10,000 रुपये हे एक रकमी अनुदान देण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की स्वच्छ भारत अभियान असेल, त्याचबरोबर 15वा वित्त आयोग असेल, या दोन्हीच्या माध्यमातून या योजनेसाठी पैसे आपल्याला देता येतात। त्यासाठी 15व्या वित्त आयोगातून असू द्या किंवा स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून असू द्या, आपण हे अनुदान कर्मचाऱ्यांना द्यावं, त्यांचं मनोबल वाढवावं। ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या सातारा शहर सुंदर करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे त्यांचा सन्मान करावा अशा पद्धतीचं आम्ही निवेदन आज माननीय नगराध्यक्ष, माननीय मुख्याधिकारी आणि माननीय आरोग्य सभापती यांना दिलेला आहे। या तिघांनीसुद्धा याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि हा जो विषय आहे हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये घ्यावा, त्याचा ठराव मंजूर करावा आणि इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करावा ही मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज केलेली आहे।